हे सामना टाय झाल्या कारणाने विकेटच्या आधारावरती भोपरने टॉसच्या आधारे, कारण दोघांचे विकेट समान गेले होते आणि त्यामुळे इथे टॉसला किती महत्व आहे बघा. तर टॉस भोपरने जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केलंय मैदानावरती रियांश 11 हेदुडने टीमला बॅटिंगसाठी. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. रोहित म्हात्रे, त्याचबरोबर प्रशांत कुंभारकर आणि बॉलिंग मार्कवर बघूया यावेळेस कोण येते. स्वतः राहुल पाटील येतील. त्यांच्या अनुभवाचा फायदा सातत्याने भोपरला मिळत आलेला आहे. आज आर्यन पाटील हे देखील काल त्यांचा डेब्यू झाला. काय जबरदस्त फिल्डिंग करतायत आणि 2 झेलही टिपलेले आहेत आर्यनने. खरं तर फार कठीण असतं. एकदा नवीन खेळाडू मैदानात आला कमी वयाचा की प्रेशर असतं. असं कॅचेस वगैरे प्रॅक्टिसला पकडणं सोपं असतं. प्रॅक्टिसला झेल पकडणं म्हणा, षटकार, आणि त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने पहिला षटकार देखील करिअरच्या इनिंगची सुरुवात षटकारने केली करिअरची. हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत. रोहितला चेंडू पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं अशाच प्रकारे चेंडू फेस केला होता. पहिला ऑफसाईडला चेंडू होता आणि तो मात्र सरळ बॅक टू द बॉलर खेळले. ओहो, टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सपार. रोहितने षटकाराने सुरुवात केली डावाला आणि संघाच्या डावाला देखील. भलतेच रंगात आलेले दिसत आहेत. यावेळेस चेंडू लेग स्टंपवरती वाईड बॉलचा इशारा पंचांचा. आणि नक्कीच अशी गाणी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मात्र अंकुश दुबे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असतो. अंकुश दुबे सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. 110 किलो किती वजन आहे माहिती नाही आम्हाला. वय फक्त 20 आहे. 105 म्हणजे वय 20 आहे, वजन 105 आहे. वयाला वजन मॅच होत नाही, पण बॅटला बॉल जबरदस्त मॅच होतोय इथे. आणखीन एक तडाखा. रोहितने 2 षटकार ठोकलेले आहेत या इनिंग मध्ये. पंचांनी या ठिकाणी डिसिजन चेंज केलाय. पंचांचा सिग्नल आहे की हा षटकार आहे, कारण आमच्या उजव्या बाजूला काहीतरी स्क्रीन असल्या कारणाने आम्हाला चेंडू कुठे लँड झाला दिसला नाही आणि पंचांच्या सिग्नलशिवाय आम्ही अशा क्लोज डिसिजन जाहीर करू शकत नाही. पंचांनी माफी मागितली आणि चौकाराचा इशारा केला. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. राहुल पाटील राऊंड द विकेट. हा चेंडू पंच करतात. डीप मध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्ले सुरू आहे. आणखीन एक जबरदस्त देखणा फटकार रोहित मात्रेच्या बॅट मधून. जरूर, पण इथे बॅट घेऊन निघालेला आणि काय जबरदस्त प्रवास सुरू झालाय धावसंख्येचा. हा चेंडू ऑन साइडला गॅप आहे. तिथे निखिलचा खूप जबरदस्त प्रयत्न. स्वतः बाहेर गेले पण चेंडूला आत ढकलला. तिथे कुठल्याही प्रकारची लाईन नाही आहे. तो पडदा आहे, तीच सीमा रेषा आहे. त्यामुळे चेंडू ढकलत असताना ते बाहेर गेले आणि दरम्यान बघतात आपण 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. काय जबरदस्त स्टार्ट 4 ओव्हरची ही मॅच. हो, चेंडू आत आला, खाली राहिला. ते मात्र 2 चेंडू. पहिला चेंडू डॉट आणि हा अंतिम चेंडू डॉट. पण मधल्या 4 चेंडूवरती आपण बघितलं तर तब्बल 17 धावा कुठलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात रियांश 11 हेदुडने या संघाकडनं आपण बघतायत. चला भोपर फिल्डिंग लगेच लावा, कारण बघा आता किती वाजले त्या ठिकाणी आपण 4 वाजलेले आहेत. म्हणजे ही मॅच आणखीन इथून 3 मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळे प्लीज आता खेळणारे जे काही संघ आहेत पुढे, मग दहिसर देखील पुढं यानंतरचा सामना खेळणार आहे. आणि वडवली हा संघ अंतिम फेरीमध्ये काल पोचला. काल सगळ्यांनाच या संघाने खरं तर धक्का दिला आश्चर्याचा, कारण जगदीश जेव्हा भेटले म्हणाले की आम्ही आता असंच खेळतो, इतका काय आमचा परफॉर्मन्स होत नाही आहे. काही जणांची प्रॅक्टिस देखील नाही आहे.
पण काल या संघाने अंतिम फेरी गाठली. आधी आगासनला पराभूत केलं, त्यानंतर हेदुटणीला पराभूत केलं आणि मग आपण बघितलं सोनारपाडा, माफ करा, काल देसाईला पराभूत केलं. स्वप्नील राजे यांचं आगमन झालंय, जे घेसरचे आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रतीक माळी बॉलिंग मार्कवर, राऊंड द विकेट. प्रशांत यावेळेस मात्र शफल झाले होते. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर येऊन वाईड लाईनच्या इथे येऊन करता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल. दोन्ही गोलंदाजांनी डॉट बॉलने सुरुवात जरूर केली, पण मागचं षटक महागडे राहिलं. राहुल पाटीलचं तिथे 17 धावा आल्या आणि या षटकाची सुरुवात प्रतीकने डॉट बॉलने केलेली आहे. पुन्हा एकदा प्रतीक राईटम राऊंड विकेट निजे गाविनकडनं. हा चेंडू स्वीप करतायत, डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेलंय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय, तितकाच चांगला थ्रो. भावेश ठाकूर आहेत त्या ठिकाणी आपण बघताय. आणि सिद्धांत माळे यांना मैदानात जावं लागलं कारण ज्युनियर सागर रिटायर्ड हर्ट झाले, त्यांच्या डोळ्याला एक जबर जखम झाली आणि सिद्धांत माळी नेहमीच तयारीत असतात सबस्टिट्यूट म्हणून. ओ हो, सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरनं काढलाय, चेंडूला सीमारेषेबाहेर चौकार. प्रसिद्ध झालं, त्यांच्याच गावात शूटिंगही झाली आहे गाण्याची. हो, यावेळेस स्वीप करताय, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीपमध्ये, खूप जबरदस्त फिल्डिंग, चांगला थ्रो त्या ठिकाणी होते. निखिल मागच्या सामन्याचा हिरो आपण बघताय, अप्रतिम कामगिरी आहे निखिलची. सामना बोपर जिंकेल असं खरं तर काही समर्थकांना वाटलंच नसेल. सगळेजण म्हणत होते की वन साइडेड मॅच झाली, नारिवली इथून जिंकेल, पण यालाच तर क्रिकेटमधला चमत्कार म्हणतात, यालाच तर उलटफेर म्हणतात, यालाच तर कमबॅक म्हणतात. हो, सुंदर चेंडू होता ब्लॉक हॉलमध्ये. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला, इथे डॉट बॉल होता, पण इथे एक धाव येईल ओथ्रोच्या रूपाने. चांगला चेंडू होता, प्रशांतला खरं तर शांत ठेवलं, यॉर्कर चेंडू होता, चांगलं कमबॅक. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आपण बघितला, थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकने, पण काय पंच दाखवला होता रोहितने. एक सुंदर फटका मी म्हणेन, खरं तर क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी होते डीपमध्ये, पण त्यांच्या डोक्यावर न पाठवलंय. धावसंख्या धावबोल कधी बघता आपण, एकूण 24 धावा झाल्यात आणि आतापर्यंत 5 चेंडू संपन्न झाल्यात. प्रतीक हा चेंडू यावेळेस मात्र पायाने थांबवलं. आय थिंक तिथे जर राहुलने चेंडू पकडला असता तर कदाचित जेलसाठी अपील झाला असतं, पण काय चेंडू थांबवलाय बघा. फॉलो थ्रूमध्ये फार वेगाने गेला असता, सरळ सीमारेषेच्या दिशेने, पण त्या ठिकाणी चेंडू थांबवलाय पायाने. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या धावपल करते 25 आणि बघता या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्यात. 25 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या आणि या ओव्हरमध्ये 8 आल्या. धावांची गती 12.5ची आपण बघतोय प्रति ओव्हर मागे. मैदानावरती ओपनिंग पेअर खेळताना दिसते. पहिल्या मॅचमध्ये दोघांनी चांगली पार्टनरशिप केली. आता या मॅचमध्येही 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून मात्र नक्कीच आणखी मोठी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त धावा ओपरच्या अगेन्स्ट करण्याचा प्रयत्न मानस जरूर असेल. तर या डीजेला देऊया संधी, कारण पाणी घेऊन गेल्यात मैदानामध्ये आमचे ड्रिंकर्स. यश
ड्रिंक्स आणि ड्रिंक्स नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. 2 ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा 25. आता बघूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावसंख्या उभी करतोय एदुडने हा संघ. एकही विकेट गमावला नाही, जमेची बाब आहे. बॉलिंग मार्कवर येत आहे त्यावेळेस विकी. हो, सुंदर चेंडू स्लो रन होता. पडल्यानंतर थोडासा येतोय. बॅटचा स्विंग तुम्ही बघा. मोठ्या बॅकलिफ्टने रोहित नेहमी खेळतो आणि मोठ्या फटक्यांसाठी तो नेहमी ओळखला जातो. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. सातत्याने या संघासाठी खूप मोठं योगदान त्याचं राहिलेलं आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशांत कुंभारकर तितकाच प्रतिभा संपन्न हा खेळाडू. हा चेंडू कट करतायत. तिथे प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित आहे. डाव्या हाताने थ्रो येतोय आणि रोहित बॅटिंग करताना उजव्या हाताने बॅटिंग करतात, पण थ्रो करताना ते डाव्या हाताने करत असतात. सचिन तेंडुलकरांना आपण बघितलं की ते साईन करताना किंवा लिहिताना डाव्या हाताचा वापर करायचे. सौरव गांगुली लेफ्ट हँडेड होते पण उजव्या हाताने गोलंदाजी करायचे. असे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तर स्ट्राईकला येत आहेत प्रशांत कुंभारकर. सिंगलने यावेळेस आपण बघतायत धावफलक पुढे सरकला. 26 धावा आपण बघतायत. विकी. हा चेंडू हवेत. त्या ठिकाणी अवी आहेत आणि हा झेल स्वीकारलेला आहे. ज्युनियर अविनाशने पकडलाय हा झेल आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होते मैदानावरती रियांशी 11 हेदुडने टीमचा. शेष आहेत डावातील 8 चेंडू शेष आहेत. चांगली सुरुवात दळूची. चांगला टायमिंग झाला कारण क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर अविनाश अगदी स्ट्रेट आहेत आणि खूप मोठी गॅप आहे मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मध्ये. ओहो, खूप उंच आणि लांब पल्ल्याचा हा षटकार दळूच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा मोठा फटका चौकारानंतर षटकार. आणखीन एक त्याहीपेक्षा लांब. काय बॅटिंग आहे. दयाळू नाव दयाळू आहे पण नेहमीच निर्दयतेने खेळतो हा फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 42. आणि बघा या षटकात केवळ 3 चेंडूत पहिल्यात 1 धाव 1 विकेट पण नंतरच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठलेल्या आहेत आणि दयाळू मैदानावरती आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता. दयाळू बघा एक वेगळी स्टाईल पनामा कॅप घालून मैदानावरती आलेले आहेत आणि काय जबरदस्त जुनं क्रिकेट मला आठवतं. पूर्वीचं कसोटी क्रिकेट आठवतं.
खरं तर संदीप पाटील असतील, वेंगसरकर असतील किंवा गावस्कर असतील, अजय जडेजाही अशा प्रकारे पनामा कॅप परिधान करायचे. पण खूप चांगली बॅटिंग मैदानावरती दयाळूंनी दाखवलेली आहे आणि धावसंख्येला गती मिळवून दिलेली आहे. चला जास्त वेळ घेत आहे तर मॅच स्टार्ट करा. बॉलिंग मार्कवर अविनाश. हा चेंडू पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि काय बघा झेल ड्रॉप झालाय. रोहित हातातून आज झेल चेंडू निसटलाय आणि बघा जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे हा झेल पकडून सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. 3 धावा आल्या. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 3 धावा आलेल्या आहेत. सोपा झेल होता, फार कठीण नव्हता, जमिनी लगत हा झेल होता. खरं तर खाली वाकले झेल पकडलाही होता पण तो निसटला. 45 धावा, चांगलं कमबॅक. यावर स्ट्राईकला दयाळू काळन. अविनाश. हो सुंदर चेंडू पडल्यानंतर अगदी येऊन आदळतो शरीरावरती. चांगला चेंडू होता, इनस्विंगर होता आणि नक्कीच हा चेंडू जेव्हा शरीराला लागला आम्हाला आठवण आली सागरची. आताच खूप मोठी दुखापत त्याला झालेली आहे आणि चेंडू डोळ्याला लागल्यानंतर खरं तर पूर्णपणे चक्कर येते, पूर्णपणे अंधार पसरतो, बऱ्याचदा आतून रक्तही येतं. पण तसं काही घडलं नाही. पण दुखापत ही खूप मोठी झालेली आहे. हो हो हो, स्क्वेअर लेगच्या वरून झाडांच्या मधून चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॉल द्यायचा आहे, बॉल द्या. बघत आलं की खूप वेगाने त्याची बॅट फिरते आणि चेंडू जेव्हा मिडल होतो तेव्हा तो भरपूर लांब जातो. हो हो हो, त्याहीपेक्षा लांब लॉंग लेगच्या वरून आणखीन एक चेंडू द्यावा लागेल. हा देखील हरवला असेल. आपण बघतायत आधी आपण बघितले 2 चेंडू फेस केले होते. खरं तर रोहितने मात्र त्यानंतर पुढचे 2 चेंडू स्ट्राईक वरती आल्यानंतर हे 2 षटकार एक स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघितलं झाडांच्या मधून पाठवला. झाडांची पानं खरं तर खाली पडली आणि हा चेंडू तर मला वाटतं त्या खदानीमध्ये गेलाय आणि तिथून मला वाटतं आणलेला आहे चेंडू. हा चेंडू उडवला हेलिकॉप्टर. झेलची शक्यता. लिटिल मास्टर कुमार चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे दयाळूला यावं लागेल डगआउट मध्ये. बिग विकेट पण बाद होण्याआधी ताबडतोब तडाके बंद खेळी गेले. 28 धावा कुठलेल्या आहेत, त्यामध्ये 4 गगनभेदी षटकार आणि 1 चौकार सामील आहे. तर दयाळूच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. हा आनंद तो शून्यावरती बाद जरी झाला असताना तरी त्याच्या चेहऱ्यावरती आम्ही नेहमी हसू बघितलेलं आहे. कारण त्याचा तो नेचर आहे, स्वभाव आहे. तो कधीही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही आणि टेन्शन कुणाला देत नाही. आणि त्याचं आम्हाला एदुडणे प्रीमियर लीगमध्ये नावही माहिती पडलं होतं, एक वेगळं नाव आहे पण ते आम्ही या ठिकाणी नाही म्हणू शकत. तर फार गमती जमती होत असतात एदुडणे प्रीमियर लीगमध्ये. खूप मजा असते, तो एक उत्सव असतो गावाचा. हो सुंदर चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर खूप बाहेर निघाला. त्याच कारणास्तव पंच वाईडचा इशारा करतात. वाईडने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. एक चांगली धावगती बघायला मिळते आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय हर्षद.
हा चेंडू पुन्हा एकदा शफल झाले होते, स्ट्राईक रोटेट केली आहे. रोहित या ठिकाणी स्ट्राईक वरती येत आहेत आणि बायच्या रूपाने ही धाव आणि अशा प्रकारे 4 षटक संपल्यात. 59 धावा आणि आता 60 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे बोपरला, ते देखील 4 ओव्हरमध्ये. मागच्या मॅचमध्ये 61चं टार्गेट होतं 5 ओव्हरमध्ये, ते करताना भरपूर संघर्ष केला, मेहनत केली. पण आता इथून 15ची सरासरी बोपरला राखायची प्रति ओव्हरमध्ये. पण काय जबरदस्त बॅटिंग आपण बघतायत. या आपण बॅटिंग कार्डकडे एक नजर फिरूया. बॅटिंग करत असताना रोहितने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर आपण बघितलं प्रशांत कुंभारकर देखील लवकर बाद झाले, पण दयाळूने या मैदानावरती विध्वंस खरं तर आणला आणि विस्फोटक बॅटिंग केली. त्यामध्ये आपण बघितलं तर 4 लांब पल्ल्याचे षटकार आपण बघितले आणि जे 2 शेवटचे षटकार होते ना ते भरपूर लांब त्याने मारले होते आणि 28 धावा त्यांनी केल्या होत्या आणि रोहितने 26 धावांची खेळी साकारली, तो नाबाद राहिला. आणि अशा प्रकारे आपण बघताय तर एकूण धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते ती 59 आणि 60 धावांचं लक्ष या मैदानावरती कशा पद्धतीने चेस करण्यासाठी बोपर तयार होतोय आणि कशा पद्धतीने त्याला रोखतोय तो हेदूटने संघ. आणि बघूया खेळाच्या या द्वितीय सत्रामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती हे 2 संघ दाखवत आहेत. मॅच रंगतदार होईल. बोपरने एक रोमहर्षक विजय जरूर प्राप्त केला आहे, पण या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजाने थोडंसं अपयश त्यांच्या पदरी पडलं आणि पुन्हा एकदा फलंदाजांवरती दबाव येईल हा सामना जिंकून देण्यासाठी. आणि द्वितीय सत्रामध्ये या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील. आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं समालोचन ज्यांनी केलं असे अजयगावचे नितीन काळन येथील द्वितीय सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच. साठ धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचे. 24 बॉल आणि 60 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. यातून विजेता संघाने हर्ष 11 दहिसर मध्ये सेमीफायनलची मॅच होईल. त्यामुळे हर्ष 11 दहिसरचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. आदित्य थोडासा सराव करतायत आदित्य, कारण की त्यांना माहिती अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 ट्रॉफीज आता एकाच दिवसात आपण पहिल्या जिंकल्या. हर्ष 11 गावदेवी दहिसरने. इथेही संधी असू शकते, एक मॅच जिंकली तर फायनल मध्ये जाऊ शकतो संघ. या क्रीडांगणामध्ये एक ऑलरेडी फायनल ते खेळले गारवीच्या स्पर्धेत. तीन बॉक्स आहेत. बंटी येत आहेत पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला राहुल, 9 सेकंडला तुम्हाला पाहायला मिळते कुमार. 60 धावांचा पाठलाग करायचा. या स्पर्धेत 58 धावा चेस केल्या होत्या दहिसरने. आता 60 चेस करायचे दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये. चला थोडंसं फास्ट घ्या.
3 षटकारांसाठी 1011 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये खेळत आहेत, तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 4 धावा मिळतील. चौकार. आणि जाईल वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. राहुल पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. पहिल्या चेंडूतील चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 60 धावा चेस करायच्या आहेत, होऊ शकतात. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ. कारण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच विनोद आपण पाहिली तर 58 धावा चेस केल्या होत्या दहीसरने. युवराज आहे तिथे, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील राहुलच्या खात्यामध्ये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. 60 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. आयगाव देवी प्रिन्स 11 भोपरला एक स्पर्धा ऑलरेडी याच संघामध्ये याच क्रीडांगणामध्ये त्यांनी जिंकलेली आहे. त्या खेळपट्टीचा अभ्यास आहे. त्या खेळपट्टीवर काय घडतंय चांगलं ठाऊक आहे राहुलला. मालिकावीरचा इमानकरी तो ठरला होता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलाय. शशांक पाटील सरांचा वाईटचा इशारा येतोय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. 47 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका सुंदर आहे. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थोडंसं रनवे मध्ये प्रॉब्लेम येतो, त्यामुळे थोडंसं थांबतायत. चांगले गोलंदाज बऱ्याच वेळा ज्यावेळी वेध येते त्यावेळी थोडेसे थांबतात. 19 धावा झालेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रनआउटचा धोका जरूर होता. नॉट बॉलची ती समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर 19. सलग 3 षटकांसाठी आपण पाहिलं तानाजी पाटील यांच्यानं 1111 रुपयाचं कॅश प्राइज. बऱ्याच वेळा त्यांची इच्छा असते भोपर संघाने पारितोषिक पटकावावं, पण त्यासाठी 3 बॉल 3 सिक्स मारावे लागतील. अविनाश आहेत. अविनाश का एक सुंदर झेल. फलंदाज राहुल जो चांगली बॅटिंग करत होता या मॅच मध्ये, अखेर त्याला माघारी परतावं लागलं. 19 वरती
18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 रन या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. मगाच्या मॅच मध्ये हेच समीकरण होतं आणि तेव्हा मॅच जिंकली होती भोपर टीमने. 18 बॉल 41. कुमार माळी स्ट्राइक एंडला आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी असते. या स्पर्धेत थोडंसं अपयश जरूर आलंय. आता ते अपयश धुवून आता ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून जिंकलं तर या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दहिसर टीम बरोबर मॅच खेळायला मिळेल. अठरा बॉल 41 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित जय गावदेवी चषक 2023. डायरेक्ट हिट. फलंदाज प्रतीक. एकही चेंडू आपण पाहतो, एकही चेंडू न खेळता रनआउट. बॉल 41 रन या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित माळी दाखल झालेत. सतरा बॉल 41 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. 60 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली राहुल पाटीलने. मग आता शेवट गोड करावं लागेल. धावा आता थांबल्यात. हाई चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती म्हणता येणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. धावसंख्या इकडे पुढे सरकेल 20 वरती. प्रशांत म्हात्रे अचूक निर्णय तुम्हाला मिळेल. थोडीशी आम्हालाही त्याने हुलकावणी दिली. हर्षद भंडारी राईट मोर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 20 धावा झाल्या. 40 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये. चेंडू फक्त उरले 16 चेंडू 40. मग अशी एका षटकात 23 ची गरज होती. 22 बनवल्या. मॅच टाय झाली. विकेट टॉस वरती मॅच जिंकली भोपर टीमने. हर्षद राईट मोर द विकेट. फटका सुंदर आहे. चेंडू उंच गेलाय. प्रशांत कुंभारकर आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. मात्र प्रशांत म्हात्रे यांचा इशारा येतोय. षटकार. रोहित माळीच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती 26 वरती. 34 अजूनही करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 34. पॉवरफुल हिट तुम्ही पाहिला. प्रशांत कुंभारकरचे प्रयत्न चांगले होते मिड विकेटला, मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. हर्षद गोलंदाजी मार्कवर. हाही फटका चांगला आहे. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे. इथेही 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 28. आता 32 रन या मॅच मध्ये करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 32 धावा. विकीचं षटक अजूनही बॅलन्स आहे या मॅच मध्ये, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 2 षटकांच्या स्पेल मध्ये मॅचला कलाटणी दिली होती. 14 बॉल 32 रन्स. फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चांगला आहे. धावसंख्या 29. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 रन या मॅच मध्ये आता करायचे आहेत. तेरा चेंडू 31 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत.
हर्ष इलेव्हन दहिसर संघ सेमी फायनल मध्ये. इथे मात्र क्लीन बोल्ड झाले, त्रिफळाचीत झाले. मैल मधली एसटी वाकवली हर्षदने. फलंदाज बाद होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या 31. मॅच लगेच सुरू करायची. आणि ते 3 गेलेत, त्यामुळे धावा आता कंपल्सरी करायच्या आहेत. विकी आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या मॅच मध्ये विकीने 2 षटकांचा स्पेल फेकला होता, चांगली गोलंदाजी केली होती. दोन षटकामध्ये 31 रन्स या मॅच मध्ये करायचे. आता 2 ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, रोहित माळी आणि निखिल माळी. निखिलने पहिली मागची मॅच टर्न केली होती. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला होतोय. चला थोडंसं फास्ट क्रिकेट केलं. यानंतर सेमीफायनल फायनल वेळ जास्त वाया गेला या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळाडू थोडंसं जास्त वेग घेत आहेत. फुल टॉस बॉल होता, गॅप मध्ये खेळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. सत्तावीस धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत, त्या कंपल्सरी करायच्या आहेत बोपर टीमला. कारण बोपर टीमच्या 3 विकेट गेल्या आहेत, एडोडनीच्या 2च विकेट गेल्या होत्या. बघायचं मॅच संपली नाहीये. माळी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, कधी ते मॅचला कलाटणी देतील. विकी राईट आर्म राऊंड द विकेट. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय. हातावरती नियंत्रण नाहीये विकीच्या, कारण पहिल्या बॉलवर त्याला चौकार लागला, त्यामुळे कुठेतरी दबाव त्याच्यावरती पाहायला मिळतोय. 34 धावा झाल्यात. 11 चेंडू 26. 11 चेंडू 26 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. साडेचार वाजले, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. ऑन साइडला खेळायचं होतं. एक सिंगल इथे मिळाले लेग बाईच्या स्वरूपात. तर निखिल सांगतायत की 1 रन्स घ्यायची अजून, मध्ये होईल कशी ती, खेळपट्टीवर चेंडू आहे, कदाचित रनआउट होऊ शकतो फलंदाज. 35 धावा झाल्यात भोपर टीमच्या. 10 चेंडू मध्ये आता 25 या मॅच मध्ये करायच्यात. चेंडू पासून 10 धावा फक्त, 15 धावा फक्त जास्त आहेत. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर मॅचला कलाटणी मिळेल. कारण शेवटचं षटक आपण पाहिलं तर निजेगाव एंड कडून आहे. गोलंदाज विकीला कमबॅक करावा लागेल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकी गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि फाईन लेगला एक सुंदर झेल टिपलाय. अक्षय भंडारीने, फलंदाज होईल बाद. तुझे मी जत्रला
चिरंजीव सुद्धा खेळत आहेत. आर्यन, सोमनाथ पाटील, उमेश पाटील नावही चर्चेत राहिले भोपर टीमसाठी. शरद माळेंचा उल्लेख करू आम्ही. जोगिंदर आहेत, टॅनी पाटील, भरपूर खेळाडू आता ते 40+ खेळतात भोपर 40+ संघटनेमध्ये. इथे मॅच आपण मला बॅलन्स म्हणता येणार नाही. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन या मॅचमध्ये करायचे आहेत. आर्यनच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, फलंदाज होईल बाद. 2 मोठे धक्के दिलेत गोलंदाज विकीने. मी मगाशी उल्लेख केला विकीचं षटक बॅलन्स आहे या मॅच मध्ये अजून, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं फेकली होती. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावा करायचे आहेत. 25 कंपल्सरी. कंपल्सरी या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आई गावदेवी प्रिन्स 11 भोपारला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते भावेश डावकर त्याचे फलंदाज आहेत. विजय माश्रमचे विजय मोकाशी, वडोलीचे शाखा प्रमुख हनुमान पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. भावेशच्या बॅट मधून फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. षटकार. सलग 3 षटकांसाठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तानाजी पाटील यांच्याकडे 1 षटकार आलाय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन या मॅच मध्ये कंपल्सरी करायचे आहेत. भावेश पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते. विकेट त्यांची सॅक्रिफाईस केली होती. मग तिथून काहीतरी त्याने बोध घेतला की माझी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, याचा अर्थ मी खराब बॅटिंग केली आहे, तर मी आता चांगली करावी लागेल. आणि पहिल्याच बॉलवरती मोठा हिट त्यांच्या बॅटमधून आलाय. षटकार. डावकुऱ्या त्याचे फलंदाज आहे. ॲडव्हान्टेज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. हर्ष 11 दहिसर संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये अरविंदजी वत्रे काका उपविभाग प्रमुख नांदिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ. हाही शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. झेलची शक्यता आहे. दयालूने एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 22 ची खेळी समाप्त. चेंडू शिल्लक आहे 6 धावा करायचे 19. हनुमान पाटील यांचे आभार व्यक्त करू आम्ही. शाखा प्रमुख वडवली आणि त्यांच्या गावचा संघ वडवली हे संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये त्यामुळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये चायची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. अक्षय भंडारी. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. 43. 5 बॉल 17. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. यानंतर सेमी फायनल फायनल. त्यामुळे थोडीशी घाई करा. 4:30 वाजून गेलेत. 4:40 झालेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत दयालू काळ नाही तिथे. बॅटिंग चांगली केली या मॅच मध्ये दयालूने. कोणत्याही प्रकारची दया दाखवली नाहीये.
28 धावा या मॅच मध्ये दयाळूने बनवलेत. फुलाजी काळन यांचे सुपुत्र आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य हेडुटणे फुलाजी काळन. हलकस अपील केलं होतं प्रशांत म्हात्रे आहेत त्यामुळे योग्य डिसिजन तुम्हाला मिळणार आहे. आणि या डॉटने आता आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये करायचे. मगाशी हेच समीकरण होतं त्यावेळी 14 चालत होत्या विकेट टॉसच्या आधारावरती आणि टॉसवर मॅच जिंकली. निखिलने चांगला खेळ केला. आता रोहित आहेत लक्ष्यमच्या बाहेर होता पंचांनी वाईट घोषित केलंय. 3 बॉल आता 14 आणि तेव्हा भोपर संघासमोर समीकरण आले. गोलंदाज नेहमीच एक वाईट बॉल टाकतात. अक्षय भंडारी गोलंदाजी मार्कवर 3 बॉल 14. इथे फटका चांगला आहे. विकेट सॅक्रिफाईस केले मात्र आता 2 बॉल मध्ये 13 कंपल्सरी करायचे आहेत. विकेट जास्त गेलेत. रियांशी 11 हेडुटणे संघ चांगली कामगिरी करतो या मैदानाच्या आतमध्ये. दयालू काळन यांच्याच कन्येचं नाव आहे रियांशी आणि बंटी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि काय खेळलेत की बऱ्याचशा संघांना पुरस्कृत ज्यावेळी नसतात ते काही संघ पैसे काढूनही प्रवेश फी भरतात. दोन बॉल आता 13 रन कंपल्सरी आहे. 2 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणं कठीण आहे. मात्र एखादा वाईट आला तर कलाटणी मिळू शकते पुन्हा. फुल टॉस आहे आणि फुल टॉसला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार आता चेंडू शिल्लक आहे. 1 धाबा करायचे 7 कंपल्सरी. आपण टॉस करणार आहोत. हर्ष 11 दहिसर विरुद्ध यातून विजेता. बघा ना इथे एखादा आता चमत्कार होईल का. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल. हेडुटणे संघ हीच प्रतीक्षा करेल की काहीच नकोय फक्त लिगल डिलिव्हरी. संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. एक मॅच ऑलरेडी या स्पर्धेमध्ये टाय झाली. भोपर विरुद्ध नारिवली. इथे षटकार आला तर ही मॅच टाय होईल. मात्र विकेट जास्त गेले त्यामुळे मॅच गमवावी लागू शकते. नांदिवली संघाचे बिग सपोर्टर राज मुंडे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि काय घडलंय मैदानात. रोहित माईच्या चेहऱ्यावरती आनंद आणि आता 1 बॉल मध्ये षटकाराची गरज आहे. पुन्हा एकदा रंगतदार मॅच. भोपर संघ जेव्हा जेव्हा समोर आलाय अपोजिट टीमच्या तेव्हा तेव्हा दबाव पाहायला मिळालाय आणि इथून षटकार जर आला तर काय घडेल मॅच मध्ये. सामना जिंकेल भोपर. षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रोहितला. अरविंदजी वत्रेका यांच्याकडनं एक लकी पुरस्कार. त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरस्कर्त्यांच्यामध्ये नेहमीच त्यांचं नाव चर्चेत असतं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल अनेक मोठमोठ्या स्पर्धा एक पुरस्कार. आणि काय मॅच रंगली आहे. अक्षय भंडारी थोडेसे थांबले त्यानंतर वाईट बॉल चेंडू रिलीज केला त्यानंतर त्याने वाईट टाकला नाही तर 1 बॉल 6 रन्स. भोपरच्या विरोधात तुम्हाला खेळायचंय तर प्लॅनिंगने खेळावं लागतं. कधी काय होऊ शकतो भोपरच्या विरुद्ध. 1 बॉल 6 रन्स. अक्षय इथे मात्र ब्लॉक हॉलला चेंडू टाकला. अखेर यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि त्रिफळ चीज झालेत रोहित. हार्ड लक म्हणूया आपण आई गावदेवी प्रिन्स 11 भोपर टीमला. आणि बघा भोपर संघाचे किती प्रेक्षक आहेत. भरपूर प्रेक्षक होते त्यांचंही स्वागत. मात्र हार्ड लक म्हणूया. मॅच रंगतदार झाली. चला अविनाश टॉस साठी आपण लवकर. अविनाश काळन टॉस साठी यायचे लवकरात लवकर या. 28 धावांची खेळी करणारा दयालू काळन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अविनाश खान आपण थोडंसं धावत या टॉस साठी. कोळेगावचे मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेडुटणे विरुद्ध
दहीसर हर्ष 11. मॅच रंगतदार झाली. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती आणि अखेर अविनाशच्या चेहऱ्यावरती आता आनंद तुम्हाला पाहायला मिळतो, कारण वाईट आल्यानंतर थोडेसे नाराज होते. चला अविनाश टॉस साठी या, आदित्य या टॉस साठी. मनोहर पाटील यांच्या शुभसे टॉस होईल, त्यानंतर आपण दयालू कांडला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो हर्ष 11 दहीसर. चला निर्णयाची अंमलबजावणी करा. मनोहर पाटील यांचा सत्कार सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जाईल आणि दयालू आपण मॅन ऑफ द मॅच